नमस्कार मंडळी. तर आज आहे गुढीपाडवा आणि मी माझ्या घरी आलेले आहे नाशिकला. तर आज आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट करणार आहोत आणि आता सकाळी आम्ही लवकर उठलो आणि सगळेजणांनी आवरून घेतलेलं आहे आणि आता सगळेजण रेडी होत आहेत. ते पण लवकरच मी पण रेडी होणार आहे आणि तुम्हाला मी आज दाखवेल की आम्ही कसं सेलिब्रेट करतो. ते तयारी चालू आहे आणि हिचा लुक बघा. मेकअप झाला आहे बाईचा. आता टिकली बाकी आहे लावायची. इयरिंग्स पण बाकी आहे. इयरिंग्स पण बाकी आहे. टिकली पण बाकी आहे. टिकली कुठे आहे? गुढीला पण बाकी आहे. गुढी पण बाकी आहे. हा गुढी पण गुढीपाडव्याची गुढीच बाकी राहिली आहे. फक्त आम्ही आमचं स्वतःच आवडतो. सो आता आमची सगळ्यांची तयारी चालली आहे आणि आता बघूया. गळ्यात काय घालू का नको घालू? घाल ना गळ्यात तर घालावंच लागेल. हे घातलं ते काय घालू गळ्यात म्हणजे. आणि ही बघा, ही माझी मम्मी. माझा पण तोच चमकतोय. सबका फेस चमक रहा है. हे माझे पप्पा लेट उठून देवपूजा देवपूजा करताय. आपण माझ्या नावावर फक्त महादेवालाच धुतला आहे, आंघोळ घातली आहे, बाकींना नाही घातली. देवांचे देव महादेव म्हणून त्यांनी फक्त महादेवांनाच आंघोळ घातली. काय असतं बघितलं ना. किती मेस केला आहे बघा या पोरीनी. आणि इथे मम्मी गुढीचं तयारी करते आणि ही बघा. कोणता कुर्ती घालताय बघा तुम्ही? तोच घालताय का? नाही, तो मोठा आहे खूप. छोटा आणावं लागले. इथे बघा असं एवढा माझी तरी मम्मी आणावं गुढीची लागेल. तयारी करते आणि हिची बघा हिचं वेगळं चाललंय. काय बोल. ही पिन काढून पदर मोकळा ठेवायचा. हा नाही असं सांग वाटतं. नाही सिस्टर फोटोशूट करण्यासाठी गेली आहे. सो तिने मला पण बोलवलं तिथे. तर आता तिकडे चालली आहे मी. सो मी तिकडून आल्यानंतर मी आवरल्या आणि फोटोशूट करते. तर आमच्या जवळच्या मी बालाजी मंदिर स्थानांचे आले आहे. बघा किती इच्छुक असता माझ्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी. दीदी फोटो बघ. कसं नाकात बूट. नवीन पोज आहे, नाकात बोट घालायचे. सो प्लीज सगळ्यांनी ट्राय करा. नक्की ट्राय करा तुम्ही. मग मला साडी घालायची. तू चालली आहे
मला साडी घालायची ना, तू चालली आहे? येते ना पण. किती वेळ लागेल? लग्नाच्या आधी शुभेच्छा मम्मी. पाय पड. सुखी राहा. तू पण तुझं ब्लॉग काढते. मी कपडे नाही घातले. काय होत दिली नाही. दिली. धन्यवाद धन्यवाद तुला पण. पाया पडा. सुखी राहा. बाका अजून. हो, आमचा फोटोशूट झाला आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. सो घरी जाऊन मी पहिले रेडी होणार आहे, कारण मी रेडी नाही झाली आहे अजून. आणि मी रेडी झाल्यानंतर परत मी याच प्लेसवर येणार आहे फोटोशूट करण्यासाठी. सो मी तुम्हाला तेव्हा पूर्ण एक्सप्लोअर करेल की म्हणजे मी ज्या प्लेसवर फोटोशूट करणार आहे ती प्लेस म्हणजे ते मंदिराचं पूर्ण एक एक खूप सुंदर त्यांनी जे बनवलं आहे ना मंदिर एवढं सुंदर आहे ते मी तुम्हाला सांगणार की कुठे कसं आहे काय तुम्हाला पूर्ण दाखवणार मंदिर जेव्हा मी रेडी होऊन येणार. आणि सकाळचं तर एवढं भारी वाटतं ना, फ्रेश वाटतं आहे. माझ्याकडून तर तेव्हा सकाळी उठलाच जात नव्हतं कारण मी लेट झोपली रात्री. पण आता सण आहे आपला तर मध्ये उठावं तर लागेल, आवरावं लागेल. बाय. सो आता घरी चाललो आहे आणि घरी जाऊन मी आवरणार आहे. आणि हिचं झालं आहे आता, ही तर मोकळी झाली आहे. आम्ही आलेलो आहोत परत घरी. सो आता आम्ही रेडी होणार. मी तिथं झालं तिथं सगळं आता. सो मी आता रेडी होणार आणि शूट करणार. बघा मस्त खीर आहे. सो मी आता मेकअप करते. आता बेस तयार झाला. हॅपी गुढीपाडवा. नीट बोल गाडवा. प्लीज इग्नोर करा. तुला पण. मी काल आली. काय म्हणतेस? ये ना. अगं मी रात्री आली ना त्यामुळे. आज दुपारी ये. आज ये दुपारी. येते का तू? मम्मी थांबतो घरी. अगं आपण फोटोशूट करायला फोटोशूट. अगं फोटोशूट करूयात नाहीये ना. आता आम्ही साडी घालतो. मग माझी साडी दाखव. ही माझी साडी आहे. मी ना माझी हेअरस्टाईल चालू आहे. मी कधी हेअरस्टाईल नाही घालत पण आज घालते. मी तशी ट्राय करते. मम्मी खालचं नाही घ्यायचं ना तो पार्ट. 2 पार्ट घ्यायचे ना राणी. हा मग तू बघ ना इथला पार्ट बघ किती सोडलायस. आणि हा बघ हा जास्त घेतला. ओके. आधीच टकलंय माझं केस कमी मला. आता मी रेडी आहे. आम्ही निघालोय फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. पण आम्हाला जिथे ज्या प्लेसवर मी सकाळी गेली होती तिथे मला जायचं होतं पण मला असं वाटतं की ते बंद असणार आहे. सो आपण चेक करूयात आणि आता तुम्हाला माझ्या बघूची एंट्री दाखवते. कुठे चाललोय आपण? आम्ही पोचलो त्या लोकेशनवर आणि आमचं नशीब माझं नशीब खूप चांगलं आहे की ते मंदिर ओपन आहे. ते मंदिर ओपन असल्यामुळे माझं नशीब खूप चांगलं आहे. त्यामुळे फोटो काढू शकते. सो फोटो काढायचं आता. गाडी चालवायची असते पण त्याला गाडी लावायला प्रॉब्लेम होतो. बघा माझ्यात ताकद जास्त की त्यांच्यात ताकद जास्त. तर आम्ही आता माझ्या सिस्टरच्या कॅफेवर आलेलो आहोत आणि फोटोशूट झाल्यानंतर त्यानंतरच आलो. बघूयात आपण ते काय करतो. काढले ना चप्पल. हां दुपारचं शांतता एकदम. आणि हिच्याकडे बघा हीच ती जाडी मुलगी
जिमला जाऊन पण अजून बारीक नाही झाली. रेसिपी सांगू शकतेस का आमच्या ऑडियन्सला? रेसिपी ऐकायची. डायरेक्ट नाही म्हणते बघा. चला फोटोग्राफरला सोबत घेऊन आले मी. तर आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि मी तुम्हाला इंटरव्ह्यू पूर्ण दाखवू नाही शकली कारण मंदिर बंद होत आलेलं होतं. सो पटकन फोटो काढून घेतलेत आणि हां मंदिरच्या इथेच काढलेत आणि मंदिर बंद होत आलं होतं. तसं त्यामुळे आम्ही पटकन आवरून घेतलं. ऑलरेडी आम्हाला लेट झालं होतं. सकाळी मी गेलेली तेव्हा सिस्टरचं शूट झाला आणि त्यानंतर मी आवरून वगैरे रेडी होऊन मी गेलेली. सो त्यामुळे मला तुम्हाला एवढं प्रॉपरपणे नाही दाखवता आलं. पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच तुम्हाला दाखवेल जेव्हा मी परत इकडे येणार नाशिकला तेव्हा. सो आता आमचं फोटोशूट वगैरे झालं. आता घरी गेलो नंतर मला कॉफी प्यायची इच्छा होती. सो आम्ही ते माझ्या सिस्टरच्या कॅफेवर आलो. तर असा होता माझा हा गुढीपाडव्याचा दिवस. अजून दिवस पूर्ण संपलेला पण नाही आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सो तुम्हाला हे वर्ष खूप चांगलं जाओ आणि आपल्यासाठी हेच आजचा दिवसच नवीन सुरुवात आहे. आजच्या दिवसापासूनची नवीन सुरुवात आहे. सो सगळ्यांना चांगलं जाओ हे पूर्ण आयुष्य. आणि तुम्ही जर मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, कमेंट केलं असेल तर शेअर करायला तर बिलकुल विसरू नका. खूप सारं शेअर करा. काहीच लागत नाही. शेअर बटन दाबायचं फक्त तुम्हाला शेअर करायचं आहे. बाकी काहीच त्याच्यामध्ये एफर्ट्स नाही आहेत. सबस्क्राईब करायला पण काहीच एवढे एफर्ट्स नाही लागत. सो प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.